पर्पल याम केक जो आहे ना, तो तुम्ही चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकता. पण खरंच म्हणजे मला विचाराल तुम्ही तर याच्याबरोबर काहीच घ्यायची गरज नाही आहे, कारण याची टेस्टच इतकी छान असते. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कविताज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मस्त मजेत आहात ना? आज एक मस्त रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी. अजिबात तेलकट वगैरे नाही आहे आणि एकदम आगळी-वेगळी युनिक रेसिपी आहे. रेसिपीचं नाव आहे पनीर स्टफ लेयर्ड बेक्ड विथ पर्पल याम. नाव ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना, आणि कशी असेल ही उत्सुकता पण तुमची ताणली गेली असेल. तर ही रेसिपी खूपच अत्यंत न्यूट्रिशियस आहे आणि अजिबात तेलकट नसल्यामुळे कोणीही खाऊ शकतं, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. तुम्ही पार्टी स्टार्टर म्हणून पण करू शकता किंवा टी टाइम स्नॅक्स म्हणून सुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता. तर फारच छान रेसिपी आहे आणि पटकन होते. घरात सगळे इन्ग्रेडियंट्स असतील आणि आता या सीझनला थंडीचा सीझन असल्यामुळे कंद म्हणजे कोनफळ किंवा पर्पल याम ज्याला आपण म्हणतो, उंदियोमध्ये वापरतात बघा, तुम्हाला माहिती असेलच. ज्यांना माहीत नसेल त्यांनी व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलेलं आहे की कोनफळ कसं दिसतं. कारण माझ्या असं लक्षात आलंय की बऱ्याच जणांना कोनफळ किंवा कंद म्हणजे काय हे माहिती नसतं, म्हणून मुद्दाम दाखवलेलं आहे. आणि त्याचीच ही आगळी-वेगळी रेसिपी अशी छान क्रंची आणि क्रिस्पी होते. कशी करायची ते आपण पटकन बघूया. चला आता सुरुवात करूया. तर बघा, हे कोनफळ असं असतं. ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी म्हणून मी हे दाखवते. आतून जांभळ्या रंगाचं असतं आणि अतिशय छान लागतं चवीला. हे बघा, आता आपल्याला कोनफळाचा जो सॅवरी केक म्हणजे तिखट केक जो करायचा आहे लेअरवाला, त्याच्यासाठी मगाशी मी कोनफळ उकडून घेतलं, ते तुम्हाला दाखवलं होतं. आणि आता मी हे किसून घेतलेलं आहे. एकच शिट्टी घेतली होती आणि गॅस थोडा वेळ मी बारीक करून ठेवला होता. खूप एकदम गळून जाईल एवढ्या शिट्ट्या घ्यायच्या नाही आहेत, थोडंसं आपल्याला ड्रायच हवं आहे हे. तर हे 3 कप कोनफळ झालेलं आहे. त्याच्यानंतर इथेही मी पाऊण कप शेंगदाण्याची, भाजलेल्या शेंगदाण्याची कोर्सली टेक्स्चरची पावडर करून घेतलेली आहे. हे बघा, खूप बारीक पण नाही करायची आहे. आणि इथे 1.5 टेबलस्पून लिंबाचा रस आहे, 2 टेबलस्पून आलं आणि मिरचीची पेस्ट आहे, ही कोथिंबीर आहे, चवीनुसार मीठ आहे आणि थोडीशी साखर आहे. तर हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला या मेन जी लेअर आहे आपली कोनफळाची त्याच्यासाठीचं आहे. आता आपण नेक्स्ट स्टेप काय करायची आहे, इथे आता हे कोनफळाचं जो उकडून घेतलेलं हे आहे ते आपण आता एका या मोठ्या भांड्यात मी घालून घेतलं आहे. आणि हे बाकीचे आता सगळे इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये घालायचे आहेत. आलं मिरची पेस्ट आहे, चवीसाठी लिंबाचा रस खूप छान लागतो हा, आणि टेस्ट बॅलन्स करायला, आंबट लागायला नको म्हणून ही साखर आहे, कोथिंबीर आहे, मीठ आपल्या अंदाजाने घालायचं आहे. आणि आता हे मी छान मिक्स करून घेते. हे बघा, इथे बघू शकताय मी असा रोल सारखा करून घेतलेला आहे. तो अशासाठी करून घेतला आहे की ह्याचं ना इक्वल 3 पोर्शन आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. दाखवते मी तुम्हाला. हे आता असं गोळा करून ठेवून देते मी. हे 3 भाग का केले तर आपल्याला लेअर करायचे आहेत, त्याच्यामुळे इक्वल पोर्शन केले म्हणजे आपल्याला लेअर करायला सोपं पडेल, कमी जास्त होणार नाही म्हणून. खूप सुंदर आणि इतकी इंटरेस्टिंग रेसिपी आहे ना ही, आणि चवीला तर खूप छान लागते. तर बघूया आता आपण. आता आपली नेक्स्ट स्टेप ही आहे की दुसरी लेअर आपल्याला करायची आहे ती पनीरची आहे. 1 कप पनीर घेतलं आहे मी किसून. त्याच्यामध्ये हा अर्धा कांदा म्हणजे 3 टेबलस्पून बारीक अगदी कांदा चिरून घेतला आहे, तो घालते. आणि 3 टेबलस्पून इथे माझ्याकडे ग्रीन, येलो आणि रेड बेल पेपर म्हणजे कॅप्सिकम होते म्हणून. तुमच्याकडे फक्त एकच असली ग्रीन तरीसुद्धा चालणार आहे, माझ्याकडे अवेलेबल होते म्हणून मी घातले, छान कलरफुल दिसायला. आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत. आणि इथे 2 टीस्पून चाट मसाला आहे, एकदम टँगी आणि मस्त फ्लेवर येणार आहे चाट मसाल्यामुळे. आणि ही कोथिंबीर आहे. आता हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्यानी. मीठ घालायचं आहे, पण आपण लगेच घालूया नको मीठ, कारण की पाणी सुटेल. हे मिक्स करून ठेवते आणि मीठ आपण लेअर लावायच्या वेळी आयत्या वेळी घालणार आहोत. आता नेक्स्ट स्टेप ही आहे की मी ही चटणी करून घेतली. आता ही ग्रीन चटणीचे इन्ग्रेडियंट्स मी सांगते तुम्हाला. कोथिंबीर, पुदिना आणि पालक घेतला आहे, थोडासा कच्चाच घेतला आहे पालक. आणि थोडंसं लसूण, मिरची आणि चटणीला पाणी सुटू नये, पाणी एकीकडे आणि चटणी एकीकडे, म्हणून बाइंडिंग येण्यासाठी मी थोडेसे भावनागरी गाठे असतात ना ते घातले, अगदी 1 टेबलस्पून. मीठ आणि लिंबाचा रस अशी ही चटणी मी करून घेतलेली आहे. ती आपल्याला तिसरी लेअर म्हणून आपण स्प्रेड करणार आहोत. ही सुद्धा बाजूला ठेवून देऊया आणि आता नेक्स्ट स्टेपकडे वळूया. हे मी केकचं भांडं घेतलं आहे हार्ट शेपचं, आणि आता ग्रीस करून घेऊया याला.
आणि पार्चमेंट पेपर तुमच्याकडे असेल तर लावा, नाही लावलात तरी चालणार आहे. कंपल्सरी नाही आहे, ऑप्शनल आहे. आता आपण ह्याच्यामध्ये लेअर लावायला सुरुवात करूया. बघा, हा पहिला एक 3 पोर्शन करून ठेवले ना, त्यातला मी एक घेतलेला आहे आणि आता हे असं स्प्रेड करायचं आहे आपल्याला. हे बघा, एक लेअर लावून झालंय माझं. आता ही पनीरची आपली जर स्टफिंग आहे ना, ते आपण याच्यावर घालतोय दुसरी लेअर म्हणून. हे बघा, आधी घालून घेते मी आणि मग नंतर पसरवूया आपण व्यवस्थित. हे बघा, हे मी सगळं पनीरचं आपलं जे स्टफिंगचं मिक्सचर होतं ते सगळं मी घालून घेतलंय, जेवढं केलं होतं तेवढं. आणि हे असं दाबून घट्ट प्रेस करायचं आहे याला, म्हणजे व्यवस्थित छान सँडविचसारखी लेअर आपल्याला मिळेल. हे बघा, अशा प्रकारे. हे बघा, आता हा 3 गोळ्यांपैकी दुसरा गोळा आहे कोनफळाचा आणि तो आपण ह्याच्यावर आता स्प्रेड करून घेऊ. हे बघा, हे व्यवस्थित मी असं स्प्रेड करून घेतलं आहे स्पॅच्युलानी. पनीरचं स्टफिंग आता दिसत नाही आहे, पूर्ण कवर केलं आहे. आणि आता आपली ही तिसरी लेअर जी आहे ग्रीन चटणी केलेली आहे ती मस्तपैकी स्प्रेड करायची आहे छान ह्याच्यावर. खूपच टेम्पटिंग वाटतंय ना आताच तुम्हाला. आणि ग्रीन चटणीचा रंग बघा किती छान हिरवा रंग राहिला आहे. काय केलं होतं मी, चटणी वाटताना ना 1-2 बर्फाचे खडे टाकायचे आणि प्लस लिंबाचा रस पण थोडासा घालायचा, म्हणजे हिरवा रंग जो आहे ना तो रिटेन होतो, टिकून राहतो. नाही तर जनरली कसं असतं, पुदिन्याची चटणी म्हणजे केली की लगेच काळा रंग येतो चटणीला. पण ही बघा हिरवी कशी छान राहिली आहे. आता मला अर्धा तास झाला असेल ही चटणी करून. तर ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा की अशा प्रकारे जेव्हा ग्रीन चटणी तुम्हाला करायची असेल ना, तर रंग टिकून राहण्यासाठी बर्फाचे खडे घालायचे मिक्सरला करताना, म्हणजे त्याचा हिरवा रंग कायम राहतो. ही बघा, ही अशी आता चटणीची लेअर मी स्प्रेड केलेली आहे. बघा, ही 3rd लेअर. आणि आता पुन्हा हा शेवटचा गोळा आहे कोनफळाचा, कंदाचा, तो आता स्प्रेड करून घेते मी. हे बघा, आधीच थोडंसं हे करते आणि मग चमच्याने असं प्रेस करून आपण पूर्ण स्प्रेड करूया. हे बघा, आपल्या सगळ्या लेअर कंप्लीट झालेल्या आहेत. लास्ट आपली कोनफळाची ही लेअर कंप्लीट झाली आहे, व्यवस्थित स्प्रेड झालेलं आहे. आता आपण नेक्स्ट स्टेपकडे वळूया. आता आपण याला टेम्परिंग करायचं आहे. 2 टेबलस्पून तेल घालते आहे. तेल तापलं आहे आपलं. छोटा टीस्पून मसाल्यातला राई घातली आहे, कढीपत्ता घालते. आता मी गॅस बंद करते आणि 1 टेबलस्पून तीळ आहे तिकडे. तिळाने खूप खमंगपणा येतो आणि छान क्रिस्पीनेस येईल आपल्या सॅवरी केकला. आता ही जी फोडणी आहे ती आपण या केकवर ओतूया आणि सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेते मी. हे बघा, पूर्ण तिळाने कवर झालं ना, किती मस्त दिसतंय ना. छान क्रिस्पीनेस येईल आपल्या या सॅवरी केकला. आणि वरनं पण तेल आलं ना की छान बेक सुद्धा होईल आणि इतकं क्रिस्पी होतो ना हा, खूपच सुंदर होतो. हे बघा, आणि इथे मी हा कुकर ना प्रीहीट करायला ठेवला होता. मीडियम गॅसवर 10 मिनिटं प्रीहीट करून घेतलेला आहे. आणि याच्यात आता आपण एक केकचं भांडं आपण ठेवून देणार आहोत आणि आपण याला 30 मिनिट्स आपण बेक करणार आहोत. गॅस आपल्याला लो टू मीडियमच ठेवायचा आहे. प्रत्येकाची गॅसची फ्लेम घरी वेगळी असते, त्या हिशोबाने कमी जास्त वेळ थोडासा लागू शकतो. 30 मिनिटं झालेली आहेत. आपण आता झाकण काढून बघूया, चेक करूया. हे बघा, आपली नाईफ क्लीन आलेली आहे, याचा अर्थ आपला हा केक जो आहे तो बेक झालेला आहे. आता खालून गॅस बंद करते आणि थंड करायला ठेवून देते. आपला स्टफ पनीर लेअर्ड बेक विथ पर्पल याम रेडी झालेला आहे. बघा किती मस्त कलर आलाय आणि छान टेम्पटिंग वाटतोय की नाही. आता आपण याला कट करूया. तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. वरती जे तिळाची आपण फोडणी घातली आहे, इतके मस्त छान क्रिस्पी झाले ना, क्रिस्प आलाय छान त्याला. हे बघा, बघा, मी हा पीस एक कट करून घेतला आणि खूपच टेम्पटिंग झालेला आहे. हा पर्पल याम केक जो आहे ना, तो तुम्ही चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर खाऊ शकता. पण खरंच म्हणजे मला विचाराल तुम्ही तर याच्याबरोबर काहीच घ्यायची गरज नाही आहे, कारण याची टेस्टच इतकी छान असते की कशालाही लावून खायची गरज नाही आहे. आपण चटणीसुद्धा एक लेअर घेतलेली आहे आणि पनीरसुद्धा, त्याच्यामुळे खूपच टेस्टी, यम्मी आणि एकदम अमेझिंग टेस्ट आहे याची. तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघणार आहात याची मला खात्री आहे. चला तर पटकन तयारीला लागा आणि बनवा पटकन. हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि पहिलाच व्हिडिओ बघत असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये पण माझ्या चॅनलची लिंक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कविताज रेसिपीला कनेक्टेड राहा. आता आपण पुन्हा भेटूया एका छानशा अशाच मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत छान खात राहा,
स्वस्त रहा, मस्त रहा. बाय.